आपल्या कवठेमहांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा. सर्वात सस्ता आणि 15,000 रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा. लग्न बस्ता महोत्सव. मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच. वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात. पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन. श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठेमहांकाळ. कवठेमहांकाळ शहरातील विद्यानगरच्या रस्त्याचे काम 4 दिवसात सुरू होणार. कवठेमहांकाळ शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विद्यानगरचा रस्ता 4 दिवसात काम सुरू करून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलेले असून गटारीचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून रस्त्याचे काम सुरू करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी नागरिकांना सांगितले. संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेरल्यानंतर रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. बांधकाम विभागाच्या नुकत्याच जत येथे बदली झालेल्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी कमी दराचे टेंडर काढल्याने विद्यानगरच्या रस्त्याचे काम व्यवस्थित होणार का अशी चर्चा सुरू आहे. बांधकाम विभागाच्या वादग्रस्त अधिकाऱ्यामुळे विद्यानगरच्या नागरिकांचे नुकसान झालेले आहे. कवठेमहांकाळ शहरातील जुने बस स्थानकपासून पोलीस ठाणे, पंचायत समिती कार्यालय, शासकीय जनावरांचा दवाखानापासून ते विद्यानगरकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खराब झालेला होता. रस्ता पूर्णपणे खराब झाल्याने वाहनांच्या रहदारीने विद्यानगर परिसरात धुरळ्याने भरभटून गेलेला होता. विद्यानगर परिसरातील नागरिक धुरळ्याला वैतागून गेलेले होते. धुरळ्यामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या होत्या. या कारणाने काल गुरुवारी संतप्त पदाधिकारी व नागरिकांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांना घेरले होते. रस्त्याचे काम तातडीने सुरू करा व चांगल्या दर्जाचे काम करा अशी प्रमुख मागणी घेऊन नागरिक नगरपंचायतीवर धडकले होते. डांबरीकरणाचे काम सुरू करीत असताना एक समस्या नागरिकांनी यावेळी मुख्याधिकारी यांच्यासमोर मांडल्या होत्या. यावेळी मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी जागेवर जाऊन समस्यांची पाहणी करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे काल गुरुवारी दुपारी मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी नागरिकांनी मांडलेल्या समस्या प्रत्यक्ष पाहिल्यानंतर उर्वरित कामे पूर्ण करून 4 दिवसात डांबरीकरण करण्याचे काम सुरू केले जाईल असे आश्वासन विद्यानगर परिसरातील नागरिकांना मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी यावेळी दिले. बांधकाम विभागाच्या एका तत्कालीन अधिकाऱ्यामुळे रस्त्याचे अत्यंत कमी दराचे टेंडर काढल्याने रस्त्याचे काम व्यवस्थित होणार नाही हे तितके सत्य आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची जत नगरपालिकेत बदली झालेली आहे. याच वादग्रस्त अधिकाऱ्याने कमी दराचे टेंडर काढून विद्यानगरच्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. विद्यानगरचा रस्ता अनेक वर्षांनंतर केला जात आहे. तो देखील कमी दराचा असल्याने तो व्यवस्थित होणार का अशी चर्चा शहरातील नागरिक करीत आहेत. मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी बांधकाम विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्याला पाठीशी घातल्याने विद्यानगरच्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान भविष्य काळात होणार आहे. स्थायी समितीची व नगरसेवकांची मासिक मीटिंगमध्ये रस्त्याचे टेंडर पास केले जात असताना कमी दराचे टेंडर विद्यानगर परिसरात राहणाऱ्या 4 ते 5 नगरसेवकांनी कसे मंजूर करून घेतले. कमी दराचे टेंडर निघण्यास नगरसेवक सर्वस्वी जबाबदार आहेत अशी चर्चा विद्यानगर परिसरात सुरू होती. विद्यानगरचा रस्ता पूर्णपणे खराब झालेला असताना त्या रस्त्याला पुरेसा निधी उपलब्ध करून देणे ही नगरसेवकांची जबाबदारी होती. तसे असताना यावेळी नागरिक आंदोलनाला रस्त्यावर उतरतात त्यावेळी हेच नगरसेवकांचे नातेवाईक जनतेमध्ये सामील होतात व आम्ही काही केलेच नाही असे दाखवून देण्याचा पराक्रम करतात. हे विशेष आहे. येणाऱ्या काळात निवडणूक लागणार आहे. त्या निवडणुकीची वाट जनता पाहत आहे. याची दक्षता नगरसेवकांनी घेतलेली आहे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क.